नमस्कार मंडळी. हास्याची बहारदार कथा घेऊन आनंदाचं थिएटर हाऊसफुल करण्यासाठी सज्ज आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्याचा ट्रिपल डोस. आज देखील आपल्या जत्रेत सहभागी झाली आहे जग्गू आणि ज्युलियट या सिनेमाची टीम. त्यांचं देखील टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया. मंडळ एका बँकेत आता रंगणार आहे दरोडा आणि लावणी यांची जुगलबंदी. बघूया याच्यात कोणाचा विजय होतोय ते. आणि ही दाखवायला आपल्या समोर येत आहेत हास्य जत्रेतले अतरंगी हास्यवीर. ओके थँक्यू. ऐका ना मॅडम, मला लोन द्या ना मॅडम. मॅडम मला लोनची गरज आहे मॅडम. माझ्याकडे पैसे आले ना मॅडम, मी तुमचं लोन फेडेन मॅडम. मला लोन द्या ना मॅडम. मला तुम्ही पुन्हा येताय. तुम्हाला सांगितलं ना मॅनेजर कडनं सँक्शन लेटर आल्याशिवाय आम्ही लोन देऊ शकत नाही. अरे बस काय यार, लोन द्या ना मला यार. हो काय मित्र आहोत, उधारी मागताय? प्रोसिजर असते, लोन आहे ते. लोन देत नाही मला. तुम्हाला तुमच्या आईची शपथ आहे, मला लोन द्या. आईची शपथ आहे तुम्हाला. सुटली बोल आधी, सुटली बोल. आधी लोन द्या. सर आईची शपथ घालतोय, देऊन टाका ना लोन सर. शट अप. शपथेवर लोन द्यायला इथे काय पोस्ट ऑफिस उघडे? वाक्याचा अर्थ नाही समजला सर. नाही अर्थ बिर्थ काही नाही, प्रमोशनचं वाक्य होतं ते दिलं बॉ टाकून. सर काय ते चेंडू आला होता, परत पाठवून दिला तो. तुम्ही करा, काम करा तुमची. मॅडम लोन द्या ना, मी खरंच पैसे आले, मी लोन दे. अरे शाण्या काय? सॉरी विक दे रे. चल घाल. सर कॉमेडी दिसताय. असं नका गोळ्या घाले. भाई ऑल क्लिअर. गुड बाय. बँकेवर दरोडा पडलाय का? तू कशाला लपतोस? भाई आहेस ना तू. अरे केवढ्याने ओरडला त्या? लपायचा नाही आपल्याला. आवाज नाही पाहिजे. अय्या म्हणजे तुम्ही खरंच दरोडेखोर आहात का? दरोडेखोर नाही, आम्ही रॉबर आहे, रॉबर. लवकर हे शाण्या, तू सगळ्यांना गन पॉइंटवर घेत चल लवकर. मी तुमच्यातला नाहीये, मी बँक मॅनेजर आहे. यार भाई आपल्यातला वाटतो टाकल्या. मग तुला बोललो होतं असलं खुंकार लोक पाहिजे. काय लंजू पंजू भरून ठेवलं तू गौऱ्या? भाई आपण लंजू पुंजू नाही रे. पहिल्याच खापडीत तुला एक केला, आता लंजू पंजूच आहेस तू. अरे नाही रे भाई, तुम्ही तर गेला रे सगळे. शाण्या गोळे घालू का तुला? नको. पैसे काढण्याचं गोळी घालीन तुला. मारा त्यांना मारा. अरे पैसे काढण्याचं तर गोळी घालेन. मारा त्यांना मारा. मला लोन देत नाही. मारा त्यांना. मॅनेजर साहेबांना प्लीज नका मारू. प्लीज ते मागे उभे तर त्यांना घ्या. आम्हाला का घ्या? आम्ही नाही. ऐका ना खरंच बाई, मला सुट्टी हवी आहे. मला मस्का लावू दे. त्यांना मारा. आयुष्यभर सुट्टीवर असेल ना, मग कळेल तुला. गोळे घालेन मी आता सांगतोय. ऐक ना,
काय लावलाय रे तू? बेकार मारले. काय लावलाय मी? इथं भाई माझ्या हातात तू काय मारतो आम्हाला? हा? टकल्यावर मारलं, मी काय बोललो नाही. पण इथं टाच लावून गुदगुल्या करत होता तो. इथं मी बायकोला हात लावू देत नाही, तो पाय लावतो खुशाल. एक अशी ठेवी ना आधीच सांगतोय. शहाणपणा नाही पाहिजे. चल नीट बोल. तिजोरी कुठं आहे? तिजोरी कुठं आहे? जोजिता वही सिकंदर मध्ये. ए, हा काय बोलला? भाई दीपक तिजोरी बद्दल बोलला. जायला एवढे सहज आणि सोपे जोक. तिजोरी बोलल्यावर दीपक तिजोरी? इकडे या. बँकेची तिजोरी कुठे आहे? बँकेची तिजोरी आतमध्ये. कुठे आहे? आतमध्ये. आतमध्ये. एक मिनिट थांब. ए हलायचं ना कोणी इथं सांग. इकडे तुला प्लॅनिंग सांगतो. इकडे हलायचं नाही सांगतोय. सर काळजी करू नका सर. मी पोलिसांना मेसेज केला, ते म्हणाले 10 मिनिटात पोहोचतो. अगं पण त्याच्या आधी गोळ्या घातल्या तर त्यांनी. काय खुसूर पुसूर काय खुसूर पुसूर चालली आहे? सर 6 महिने या बँकेत लोन देत नाहीत मला. हे तुम्ही दरोडा टाकून त्या पैशातून मला लोन द्याल. आयुष्यभर मी फेडून तुला लोन पाहिजे? दत्ताला लोन दे रे. दे. जरा काय रे तू? समजून गेली. नाग्या काय केलंस तू? हा आवाज बंद करतो माणसाचा. गप्प बसा सांगितलं तुला फक्त. तुला बोललो होतो कोणाला भरलाय तू गँग मध्ये कळत नाही यार गौऱ्या. भाई तुला एक सांगू का? जी माणसं आपल्या गँग मध्ये पाहिजे ना ती बँकेत कामाला आहेत. हा ना यार. म्हणजे हे बघ ह्या दोघी. हे इकडे यार तुम्ही. हे बघ ह्या दोघी रंगा आणि बिल्ला. ह्या जर आपल्या गँग मध्ये असत्या ना भाई, आपण भारतातल्या सगळ्या बँक चोरल्या असत्या. रंगाने बिल्ला. हा. कोण आहे कोण तुम्ही? चुरा सिस्टर्स. चोरा सिस्टर. आणि काय करता काय तुम्ही? काय ना बँकेत जॉबला आहे आणि लोकल मधून येताना भजन गातो सर. कुठली भजनं गाता? मस्त कलंदर आली दा पहिला नंबर. दवादा मस्त कलंदर आली दा पहिला नंबर. दवादा मस्त कलंदर. दवादा मस्त कलंदर. दवादा मस्त कलंदर. अरे नाग्या त्यांच्या टाळीच्या मध्ये आला तुझं पापड झाला असता आता. हाय मा? मस्त चाललंय, मस्त चाललंय. अजून 8 मिनिटं काढा. ही काय बोलले? 8 मिनिटं काढा म्हणजे 8 मिनिटात तर काय होणार आहे? ते मी कळवलंय ना. गौऱ्या भाई गौऱ्या काहीतरी झालंय. इथं 8 मिनिटात तर काहीतरी होणार आहे. गौऱ्या लवकर बोल. हे टाकल्या चावी ते. चल लवकर चावी दे. देतो. जरा इकडे चल. जरा लवकर चावी दे. चाल इकडे. चावी दे रे लवकर दे. चल तिजोरीची चावी दे. लवकर दे. भाई अडकलेली आहे. अडकले. हा बघा बघा एवढ्या चाव्या याच्यातली तुझ्या आईला काय हवेली बांधले का? एवढ्या चाव्या कसल्या आहेत त्या. जी आवडते ती घेऊन टाका तुम्ही. आवडते ती घेऊन टाका म्हणजे? अरे त्या ठरलेली असेल ना कुठली तरी. नाही, ठरलेली आहे पण मला आता आठवत नाही, सुधरत नाही मला. मला एन्झायटीचा अटॅक येतो. टाकल्या जर आमच्या भाईची हाटली ना तुझी एन्झायटी एका झटक्यात बाहेर काढला तो. नाही, खरंच सांगतो मी. लवकर भाई 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 ऐक ना. हे भाई अरे भाई 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 अरे भाई हे भाई अरे भाई ऐक ना यार. हे भाई अरे फोन आला. अरे तुला फोन आला. फोन यार. फोन उचलला. फोन आलाय त्याला. चल तिकडे. आईचा प्रॉब्लेम वेगळा आहे रे. लावणी वाजली ना भाईला जमत नाही. भाई लगेच घायल होतो. हा प्रॉब्लेम आहे. तुम्हाला काय सांगितलं? बोला सुंदराबाई बोला. नाही होते तुमच्याकडे पैसे जमा करायला आलो. नाही मी नाही येतो ना. सांचल तो बारीवर. हा भाई तुम्ही ठेवा ना फोन ठेवा. अरे भाई काय तुम्ही नसला इथं बोलत राहिलं तर कामावर लक्ष नाही लागत. ठेवा फोन ठेवा. येतो हा. चला. अरे भाई जरा लवकर कर ना यार तू. लाव. चल फडकाड. माल काढ. चाबी घ्या.
मला आठवत नाही नेमकी कुठली आहे ती. लवकर चावी दे नाही तर ही आहे ना. मला जाऊ द्या ना घरी वाजली की बारा मला जाऊ द्या ना घरी वाजली की बारा पाहुणा कशी वाटली लावणी? बाई 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 मजा नाही आली. ऐन्यावानी रूप माझं उभ्या ज्वारीच्या बेउपर्यंत नादाल फळ पिसं कबूतरही माझ्या काय करतोय भाई यार नको रे लावणीच्या नादाला लागू यार. चला पटकन लवकर सांग कुठं आहे. लवकर सांग कुठं आहे तिजोरी. मी दाखवतो चल. ए दत्तू हा बाई यांच्या लक्ष ही कुठे गेली बारकी तिला बारकीला बाजूला ठेवा. आम्ही- तर लय लगेच अडकवतो तिला बाजूला ठेवा. आम्ही सामान चल. मला कल हात मारली. तू ऐकत नाही ना यार. उभं राहायचं. ऐका ना, हे असं चालू ठेवा फक्त 5 मिनिटं. 5 मिनिटं पोलीस कधी पण येतील. सरांना घेऊन गेले ते आतमध्ये. ए गौऱ्या ए दत्तू हा बाई ए गौऱ्या काहीतरी कर. चल निघाल. चल लवकर. ले, चल 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 चल. थांबा पाहुणा. भाई तुम्ही असाच कसा जाताला जी हातावा? आमची अदा बिदा जरा बघून जावा कीच ना. हा 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 जीराजी. भाई 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 थांबा कीच ना. तुम्हासला इडा बिडा देऊ का जीरा? भाई इडा बिडा नको. एखादी आरडी ओवा. ठीक आहे स्नी ठीक आहे. आरडी नको असेल तर अजय अतुल तरी घेवास माझी. अगं बँक मध्ये काय अजय तुला विकतो आपण? नाही मग आमच्या बँकेत ना एक डीमॅट ट्रेडिंग अकाउंट तरी काढा साजाची. ते नाही तर SIP स्नी. भाई 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 माझं ऐक. भाई माझं ऐक. यांचं गावठी धेंटाक पेक्षा पण घाणेरडं आहे. भाई चल तू. भाई उचल भाई. चल पटकन. भाई लवकर चल. हे खोटंच का? हे पडू चल. आजा भाई यार. काकीत कळसा गावाला वळसा कशाला तुमच्या पुढ्यात कुठते मी हजवानीचा मसाला. 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 भाई 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 तुला सांगितलं होतं भाई लावणीच्या नादाला लागू नको यार. भाई तू काय केलं यार भाई. नुसतं म्युझिक ऐकून आउट झाला यार. आता पोलीस येणार आपल्याला पकडणार यार भाई. आले पोलीस आले. ए बच्ची ए पोलीस. परफॉर्मन्स क्या बात मजा आली. सई क्रेझी परफॉर्मन्स होता. गर्ल गँगनी आज कहर केला. सगळ्या मुली मला आज वेगळ्याच रूपात दिसल्या आणि तुमची ही रूपही मला खूप आवडली. मस्त मस्त परफॉर्मन्स. खूप हसलो. मजा आली. मंडळी फायनली कोरसच्या मदतीनं त्यांचा 500वा प्रयोग करायला सज्ज झाले तर मनोमिलन आणि अविट रागिणी. चला बघूया आज तरी
तयारी. त्यांचा 500वा प्रयोग यशस्वी होतोय का ते टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया आपल्या सुरीला कलाकारांचं. अरे हो, बाप रे बाप, एवढ्या दिवसांनी आपला 500वा प्रयोग पूर्ण होणार आहे. नमस्कार सई मॅम, नमस्कार प्रसाद सर, नमस्कार नमस्कार. नमस्कार. तुम्ही आम्हाला दरवेळी असं लपत छपत वेशभूषा बदलून वगैरे असं घाबरत येताना बघितलेलं आहे, पण आज आम्ही रिलॅक्स आहोत. रिलॅक्स कारण तो लोचन मजनू नावाचा हरणटोळ मेला. मेला तो मेला. अरे लागतंय तुम्हाला. आनंद तो मेला. लोचन मजनू मेला. मी कालच बातमी वाचली, तो मेला. पण काय नाही म्हणू, त्याच्या मरणाचं कारण काय असेल? काय असणार आहे दुसरं अजून? कुठल्या तरी गायकांनी त्याच्या नरड्यात माईक कोंबून त्याला ठार मारला असणार. पण काही म्हणा, काय 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 आज आपला 500वा कार्यक्रम होणार म्हणजे होणार. वा 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 वा. आनंदी आनंदगडे. हो म्हणू, आनंदी आनंदगडे. थांब ना. नमस्कार. नमस्कार. तुम्ही कोरस साठी आलेले आहात ना? हो. आज आपला कोरस गाण्यांचा कार्यक्रम आहे. हो. छान झाली पाहिजेत हा गाणी. होणार. छान होणार. तुम्ही दोघेच आहात का? नाही, आम्ही तिघे आहोत. तिघे? तिसरा कोण आहे? तिसरे आमचे सर आहेत, ते यायला हवे होते. अरे हे काय, हे बघा आलेच. नमस्कार. अरे किती दिवसांनी योग आला बघा. पृथ्वी किती छोटी आहे बघा. नमस्कार. अरे राहू दे. या. अरे राहू दे. हा. मनो. हो मला दिसतोय. मनो काय होतंय तुला? मनो हो मला दिस. मनो अरे थांब. मनो तू उलटा रिॲक्ट होतोय. तू भानावर ये. तू गोळी घे. मनो नको गोळी नको. मनो नको. पाणी घे. शांत हो. तू मी बोलते तू त्रास करून घेऊ नको. नाही. हो. ई ग बाई. लोचनजी नमस्कार. अरे पुन्हा योग आला. आत्ता भेटलो होतो. नमस्कार. थांबा ना, इथेच आहे. मी कसले हो बरोबर. नमस्कार. काय म्हणताय? लोचन मजनू यांचा खून अशी बातमी वाचली होती आम्ही. तुम्ही परत कसे आलात? नाही हा, ती बातमी आली ती आणि तुम्ही नीट वाचली नाही ती. तुम्ही फक्त शीर्षक बघितलं. लोचन मजनू यांचा खून ... आज बघितलं असतात तर लोचन मजनू यांचा खून साहेब खून हा अल्बम लवकर येतोय अशी बातमी होती. म्हणजे सर्वांना वाटलं की मला खून मी व्यवस्थित आहे. काही टेन्शन नाही. अर्धवट बातमी वाचली का आम्ही? तू का अर्धवट बातमी वाचलीस मनो? अरे पूर्ण वाचायचीस ना. इथे आलो आणि आपण सेलिब्रेट सुद्धा केला. तर काय करायचं? अगं लोचन मजनूचा खून एवढा वाचलो आणि मी भारावून गेलो ग. मी पुढचं नाही वाचलं. मला माफ कर मला. अगं टेन्शन घेऊ नका. आज मी दुहेरी भूमिका करणार आहे. मी आज कोरस सुद्धा देणार आहे आणि मग त्याच्याबरोबर मी ते हे पण करणार आहे. सूत्रसंचालन सुद्धा करणार आहे. त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही आहे. काय टेन्शन घेऊ नका. मला खरंच कळत नाही की एवढी चांगली हुशार मुलं याला शिष्य म्हणून कशी काय मिळतात. मला कळत नाही ग. अरे देवा, काय पाप केलंय मी की हा माझ्या राशीला निलायस तू? हा हो म्हणू. तू नको काळजी करूस. मी बोलते. थांब शांत राहा. तुला त्रास होतो मग. लोचनजी. अरे तिसऱ्यांदा योग आला. नमस्कार. काय चाललंय? डोंबल्याचे योग आहेत का इथे? ऐका, आज कोरसची गाणी आहेत. हो मला माहिती आहे.
काहीच टेन्शन नाहीये. आमचं काय आहे, आमचा एक कोरसवाल्यांचा एक छोटासा व्हॉट्सअपचा ग्रुप मी तयार केलेला आहे तिघांचा. हो हो, कोरस रॉक्स म्हणून. तर एकदम व्यवस्थित होणार, काही टेन्शन घेऊ नका. नक्की? अगदी सुरू करूयात? अगदी 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 निवेदन आहे, कोरस छान पाहिजे मला. हो 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 सर. बोलले आहे. कर्टन द्या प्लीज आमिरजी. नमस्कार. हे निवेदनाला कोरस दिलेलं आहे, ठरवलंय. नमस्कार, तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे. मी तुमच्या सगळ्यांचाच लाडका लोचन मजनू उर्फ सत्सदिल सरफोतदार. काय कशाला काय रे? थोडस वेगळं पाहिजे काय म्हणून. नाही वेगळा काय नको, पुढे बोल. रसिको, मी तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो. कशात बाटली घालीन मी? गप्प बसा. काही गरज निवेदनाच्या मध्ये कोरस घ्यायची काय गरज आहे मला कळत नाही. थोडस वेगळे पण असतं, नॉवेल्टी म्हणून मी हे काय ना तुझी नॉवेल्टी बाहेर काढीन मी. चल बोल पुढे. प्रेक्षक बघतो. थांब जरा. माफ करा प्रेक्षक, माफ करा. ए चल रे. रसिको, गेली जवळजवळ 12 वर्ष मी सूत्रसंचालन करतोय. रसिको, अजय अतुल नाईट्स म्हणू नका, सोनू निगम नाईट म्हणू नका, किंवा राहुल देशपांडे, महेश काळे यांचे पर्सनल इव्हेंट्स म्हणू नका. तुम्ही खरं तर काहीच म्हणू नका, मला कुठेच बोलवत नाहीत रसिको. मी नेहमीच लुख्या गायकांच्या कार्यक्रमात असतो, पण या वेळेला ते नाही रसिको. या वेळेला रसिको माझ्या बाजूला या बापरे असे कलावंत बसलेले आहेत रसिको. त्यांच्याबद्दल मी अरे असे थोडस व्हेरिएशन नको नको. रसिको, गेली जवळजवळ 12 वर्ष मी सूत्रसंचालन करतोय. रसिको, तुम्हाला हा प्रश्न पडला असेल, हा एवढा देखणार आजबिंड पुरुष पण ह्याचं काय झालं, याच्यात तो मार खातो, असा प्रश्न नेहमीच लोकांच्या मनात येतो. रसिको, त्याच्या मागे एक फार मोठी घटना होती. अंधेरी मेट्रो जेव्हा नुकतीच सुरू झाली त्यावेळेला मी आणि माझी बायको मेट्रो बघायला उत्सुकतेने गेलो. गर्दी होती रसिको. मी मेट्रोच्या आत गेलो, बायको खालीच होती रसिको. मी म्हटलं ये वर, तिला येता येत नव्हतं. मला आनंद झाला, मी बायकोला चिडवलं, तू खाली निघ, आणि मेट्रोचा दरवाजा रसिको अंधेरी पे DN नगर. रसिको अंधेरीला दरवाजा उघडला आणि मी असा घरंगळत खाली पडलो. मला माझी जीभ परत मिळाली, पण काही शब्द माझे निघून गेले. तेव्हा मी हे असं बोलतोय रसिको. गपरे, निधनाची बातमी खरी करायची आहे तुझ्या? नाही ना? मग करतोस सूत्रसंचालन का? मी नाही करतो. चालेल रसिका. गपरे गप. अरे एक होता, हे दोघं आले आता माझ्या राशीला. तू नरड काढून वर टांगे ना, मी तुला सांगून ठेवतोय. त्यांना बोल नका, ते माझे साथीदार आहेत. बस चल पुढे बोल. रसिका, माझ्या शेजारी बसलेले आहेत मनोमिलन स्वरछेडे. मनोमिलन स्वरछेडे. गप्प बसा रे. काय चाललंय रे यांचं? तुला नावाला जरा ग्रँजर करायचं. नको बाबा, नको करूस. तू नाव घे आधी नीट. ग्रँजर करतोय. रसिको, माझ्या बाजूला बसलेले आहेत अत्यंत थोर गायक मनोमिलन स्वरछेडे. रसिको, काय बोलणार त्यांच्याबद्दल रसिको. अत्यंत किरकोळ आणि सडपातळ शरीर यष्टी. कोणी आलं आणि 4 तारा डोक्याला लावल्या आणि काळं कापड लावलं तर कोणी अरे छत्री म्हणून घेऊन जाईल. चेहरा तुम्ही एका अँगलनी बघितलात तर पेमेंट न मिळालेला टीनू दिसतो. मी बस त्यांच्याबद्दल माहिती देत होतो म्हणून म्हटलं. नीट नको ना चिडचिड करूस. रसिको, चेहरा अत्यंत लाचार, आणि नुसता लाचार नाही, ला 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 इतका लाचार रसिको. रसिको,
आपल्या त्या साईडला बसलेल्या आहेत पिचकारीच्या अंतरावर तिथे लांब बसलेल्या आहेत आपल्या घोटीव नागिणी. नागिणी फुसफुस. देऊ का मला देऊ? ते मला मी सांगितलं फॉलो करतात, त्यांची काही चूक नाहीये. चालेल चालेल, जे काही असेल पुढे चला हो, कार्यक्रम पुढे न्या. कशाला घ्यायचंय मला कळत नाहीये. रसिको हो, अवान्तर बोल के खूप हो गया. अब मूल मुद्दों का आते हैं. क्या है संगीत? क्या है संगीत रसिको? संगीत काय आहे रसिको? संगीत सूच है ब्रह्मांड. क्या है संगीत रसिको? क्या है संगीत रसिको? क्या है फॉस्फरस? कोरस रे. कोरस कोरस मुद्दाम करतो का हा? रसिको क्या है कोरस? अपने क्या है कोरस रसिको? क्या है? रसिको ये कोरस है रसिको? नहीं रसिको, ये माकड़ चेष्टा है, फालतूगिरी है रसिको. राउंड राउंड मेरे सामने प्रश्न एक ही रहता है रसिको, क्या है कोरस? कोई मेरे नजदीक आके मेरे मांडू को बैठ को मैं कान में सांगूंगा रसिको क्या है कोरस? गपना रे बाबा, किती करशील रे, किती करशील? सतत तेच तेच बोलतोस तू. तुला कंटाळा कसा येत नाही? काय चुकत असं तर सांगा मला. नाही हो, नाही, आमचं चुकतंय. तू गळा दाबून घे ना स्वतःचा आणि मरून जा ना काय ते एकदाच. काही हरकत नाही, काही बोलू नकोस आता, मी बोलणार आहे फक्त. मग चुकत असेल तर चेचा माझी, पण असं नाही, बरोबर. बस काय बरं, पद्धत खाली- आहे? खाली बस. माफ करा रसिको, झाल्या प्रकाराबद्दल मी तुमची माफी मागतो. तुडवेन. रसिको, आज आपण कोरस या गाण्यांचा आनंद घेणार आहोत. हो ना हो ना हो ना. थोबाड फोडेन. अरे मी बोलले. तू बरा आहेस ना? आय एम ओके. रसिको, गाण्यात जसं मूळ गायक महत्वाचा असतो तसं कोरस गाणारही तितकेच महत्वाचे असतात. रसिको, तर आज मी जे गाणं गाणार आहे ते आहे 1978 सालचा चित्रपट, कृष्णा शहा यांनी दिग्दर्शित केलेला. मला माहिती आहे, पुढचं मी घेतो. नाही मी मगापासून गप्पा बसलोय, बोलतो रसिको. पुढचा चित्रपट आहे 1978 सालचा, दिग्दर्शक कृष्णा शहा. चित्रपटाचं नाव मार शालू मार. अरे शालीमार, शालीमार, ही शाली ही मार. मूर्ख माणसा, मार शालू मार नाही, ती मुद्दाम करतो. नावाचा जरा मला घोळ झाला. मार शालू मार, ठीक आहे. नका बोल, नको बोलूस. एवढं काय मला रिॲक्ट ठरत कळत नाहीये. काही गरज नाहीये. हरकत. रसिको, R.D. बर्मनजी यांनी संगीत दिलेलं आणि किशोर कुमारजींनी गायलेलं गाणं हम बेवफा हरगिज न थे. 1-2 मिनिटं जरा मला माझ्या ग्रुपशी बोलायचंय. नीट गा. 2 मिनिटं द्या जरा, नीट करा. मला तुझा कोमलनीचा प्रॉब्लेम आहे, बाम लावत जा. काय म्हणालास रे? काय 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 केलंस इथे? कोमलनी काय? कोमलनीचा प्रॉब्लेम आहे. ही तुला ही कोमलनी वाटते तुला? मारता कसं? ही कोमलनी वाटते? मूर्ख माणसा, गप्प बस. हे काय प्रकार आहे? मला बोलू दे. झालं तुझं? नाही, 2 मिनिटं फक्त. पटपट बोल. हे मूळचं गाणं कोरसच आहे, मध्ये मध्ये गायक गाणार आहे. त्यामुळे यांनी जरी पाडलं तरी आपण उचलून धरायचं. येस घ्या, पाय पडा. मोठे करा. रेडी आहे तुला? दुर्लक्ष छान करायचं आहे. हा आमिरजी. हम बेवफा. रसिको, पुढचं गाणं आहे. संपलंय गाणं माझं. एवढंच गाणं असेल? हम बेवफा एवढंच गाणं काय? एवढंच मला एवढंच येत आहे गाणं. तुम्ही हे असं केलं म्हटलं संपलं म्हणजे थांबा ना, गाऊ द्या ना आम्हाला. मला जरा ते गोंधळ. आमिरजी माफ कीजिएगा. हम बेवफा हरगिज न थे, पर हम वफा ये बात कर ना सके. हम बेवफा चिका चूहा चूहा हरगिज न थे, पर हम वफा कर ना सके. चिका जी झिंगा आणला हो, झिंगा आणला हो, झिंगा आणला हो.
झिंगाळलो भूर जाऊ हे काय करताय मूर्खात का जरा मी 4 वेळा ऐकून काय 4 वेळा काय ऐकलं झिंगा आणलं ऐकलं काय धर्मेंद्र काय जिनता म्हणला झिंगा घ्यायला गेला होता तेव्हाच गाणं हे झिंगा आणलं झिंगाला लाहू झिंगाला लाहू झिंगाला लाहू असं आहे ते. ओके आम्ही करून घेतो थोडस शब्द थोडासा नाहीये खूप झालेला आहे. आपण नीट करायचं एकदा ते हे करून घेऊ आपण एकदा करून घेत नको रे बाबा करा. हा मूर्खपणा चाललाय. मला माफ करा रसिको मला माफ करा हा नाहीये तू असं गाणं तुम्ही समजा नाहीये हा तू गाणं माफ करा अमीरजी मला हम बेवफा हरगिज़ न थे काजू खाजा पर हम वफा कर ना सके थांबा मुळात पुढे ओळ आहे. एक मिनिट थांबा जरा एक मिनिट थांबा शिस्त म्हणजे शिस्त. अरे का रे नाही एक मिनिट थांबा काय यांनी काय सांगितलं आता झिंगालाला आहे ना लालसर झिंगा कोण बोललं कोण नाही एक मिनिट किती रियाज करतोय आपण 1 महिना झाला रियाज करतोय लालसर झिंगा कोण बोललं तोंडावर चुकता नाही आता एक्सपोज करतो. अरे आता बोलायचं नाही बोल बोल झिंगाला लाहू बरोबर आहे तू बोल झिंगाला हो तू बोल रे लालसर झिंगा हो तू कुठे काहीतरी अरे गप्प बसा ना तुम्ही तरी गप्प बसा ना. मूर्ख माणसा तूच आहेस तो बिंडो तूच आहेस तो लालसर झिंगा म्हणणारा एक्सपोज करतोय लोकांना आणि माझं जरा अरे कुठे गेला ते तुम्ही निघा ना निघा माझ्यातून खून होईल तुमचा निघा तुम्ही. सर आमच्या करिअरचं काय सर अरे कुठल्या ह्याच्या बरोबर करिअर आलाय शेकोटीत हात घातलाय तुम्ही हात भाजणार आहे तुमचा निघा निघा रे नको हा अभिनय नंतर कर चल हाताकडे बघते चल तिकडे मूर्खपणाचा बाजार मांडलाय नुसता इथे लोक बसलेली आहेत समोर आणि तो मूर्खपणा करतोस इथे माझ्या कार्यक्रमात कळत कसं नाही तुला. तू शांत हो तुला मला सांगतो म्हणजे लोक बसले मला माफ करा रसिको मी असं नाहीये मी असं नाही मला नाही गायचं. अरे गा ना मला नाही गायचं अरे नेहमी असं मला नाही गायचं नेहमी तू असं रसिको हो यांचं गाणं होईपर्यंत एक सुंदरचा किस्सा मला आठवलेला आहे झालं 2 मिनिटात किस्सा आहे रसिको एक फार मोठ्या लोकांचे किस्से असतात ते तुम्हाला जेवणाचा सार सांगून जातात. एकदा रसिको काय होल्ड केलाय बघा कार्यक्रम खाली रसिको मोठ्यांचे किस्से असतात ते नकळतपणे आपल्याला का जीवनाचं सार सांगून जातात रसिको. असाच एक किस्सा आहे रसिको महेश लिमे यांचा रसिको. बर महेश लिमे हे कोणाला माहिती असेल मूळचे ते कोरस गायक डिंग डॉंग बेबी सिंग सॉंग यातलं त्यांनी म्हटलेलं आहे रसिको. आता ते फार मोठे सिनेमॅटोग्राफर आहेत फार मोठे दिग्दर्शक आहेत रसिको पण स्ट्रगलच्या काळात मी त्यांचा स्ट्रगल बघितलेला आहे रसिको. त्यांचा आणि बहादूरचा किस्सा तुम्हाला सांगायचा आहे रसिको. कोण बहादूर त्यांचा वॉचमन. एकदा रसिको हो 2 वाजता ते रात्री त्यांच्या बिल्डिंगच्या बाहेर आले. महेश लिम्याने तिथून बहादूरला विचारलं गेट खोलो नीट आहे का रसिको यावर बहादूर काय बोलला तर रसिको ते सांगू शकत नाही रसिको. त्यावर बहादूर म्हणाला जी साबजी. रसिको मोठे मोठे किस्से असतात असे ते खूप काही मोठ्या जीवनाचा सार आपल्याला शिकवून जातात रसिको. तुझा भाऊ वकील आहे का ग वकील आहे ना मी याचा खून केला तर मला तो वाचू शकतो नाही तर मी जातो जेलमध्ये मला काय खून करूया याचा मूर्खासारखं बडबडत चाललंय यार. निवेदन ही सुद्धा कला आहे तुझी कला मी बरोबर काढतो बाहेर. हात जोडते नका बोलू आम्हाला गाऊ द्या ना. चुकत असेल तर मला सांगा. आमचं चुकते तुम्ही परिपूर्ण आहात. माझं असं अजिबात नाही पाय पडतो तुमच्या पाय. काही नको बोलूस त्याच्याशी चल हरकत नाही. त्या तोंडी कशाला लागायचं. तू कर सुरू कर अभि तू गाणं सुरू कर मी तुला कोरस देतो. जिया जले जा जले वावी
जिया जले जा जले नैनो तले धुआ जले रात भर धुआ जले जानू ना सके जिया जले जा जले उंदीर मांजर पकडिंगो मांजर उंदीर पकडिंगो दिवसभर हेच करायचं तुला देतो सल्ले मारन कन खल्ले तुला देतो सल्ले मारन कन खल्ले उचला घ्या परत येतो उंदीर मांजर पकडिंगो दिवसभर हेच करायचं तुला देतो सल्ले मारन कन खल्ले कसा करतोय बघतो नाही मनो थांब. अरे मार ना काने खाल्ले काय बोलतोय नाही मारायचं त्याला मी मारणार तुझ्या जोरदार टाळ्या केवळ कमाल परफॉर्मन्स दर्जा मजा आ गया. प्रसादा तुमच्याबद्दल बोलतोच पण आधी माझ्या मित्राशी मला बोलणं गरजेचं आहे. महेश एकदा प्लीज ते गाऊन दाखव. तू बोल ना. हो डिंग डॉंग वा वा इतकी वर्ष आली गाण्याला पण कळलं नाही रे जरा. कमाल आहे नाही समय तू ठार वेडा आहेस. निवेदनाला कोरस ठेवूया आणि या दोघांना घेऊया. ही इतकी कमालीची पुढची स्टेप आहे या सिरीज मधली की लाजवाब आणि त्या दोघांनी पण कमाल केली. प्रियदर्शिनी आणि रमेश साठी पण टाळ्या. फॅन्टॅस्टिक. ओमकार, चेतना, समय आय लव्ह यू. कमाल. क्या अजय दादा तुमच्या प्रांतातलं स्किट होतं कसं वाटलं. मला ते एकदा तू प्लीज सांग. दरवेळेला हा तू पॉज घेतोस सगळ्यांची मनं जिंकतोस की काय असतं संगीत काय असते गझल काय असतं हे सगळं ह्याच्यात तू जो पॉज घेत राहतोस ना अप्रतिमरित्या तू दरवेळेला करतो. आय लव्ह इट. इकडे मी दर वेळेला फुटतो की हे सगळं तुला कोणीतरी मांडीवर येऊन का सांगायचंय. कोई मेरे मांडी पे आके सांगोंगो. आणि मांडीवर नुसतं येऊन नाही मांडीवर ये कान में सांग. हे का रे बाबा. बट यार आउटस्टँडिंग. दिस इज हाऊ सी एव्हरीबडी हॅव ऑब्झर्व डिफरंट थिंग्स अबाउट यू गाईज. बट आउटस्टँडिंग तू आणि सगळ्यांनी तुम्ही फार छान काम केलं. सगळ्यांचं कौतुक करतो. ही सिरीज अप्रतिम आहे. हा ओव्हरऑल हा सगळा हास्य जत्रेचा एक फॅमिली तुमचीच फार अमेझिंग आहे. तुमच्या सगळ्यांसाठी खूप खूप शुभेच्छा. थँक्यू दादा.